सूरज परमार आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत। परमार यांच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख असणाऱ्यांवरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिले। परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी शनिवारी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक आणि बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कडक पावलं उचलली आहेत। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत। कपिल, काय अधिक माहिती आहे? नक्कीच सूरज परमार जी आत्महत्या झाली त्याने पुन्हा ठाणे आदरलेला आहे। कारण जी वस्तुस्थिती आहे ती खूप आपण सर्वांनी पाहिलेली आहे। आणि काल पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक आणि काही बिल्डर्स असोसिएशननी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, बैठक घेतलेली आहे आणि सत्य परिस्थिती समोर ठेवलेली आहे। मुख्यमंत्र्यांसमोर ही सुसाईड नोट मुख्यमंत्र्यांनी वाचलेली आहे आणि ती वाचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक सूचना केलेल्या आहेत पोलिसांना का जे कोणी यातले आरोपी असतील ज्यांची नावं या सुसाईड नोटमध्ये आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावं किंवा त्यांच्यावरती कारवाई करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। यामुळे पुन्हा ठाण्यातील राजकारणामध्ये एक खळबळ उडालेली आहे। एकंदरीत सूरज परमारची केसमध्ये अनेक लोकांची नावं येत आहेत समोर आणि त्यामुळे एक भीतीचं वातावरण या राजकीय वर्तुळात निर्माण झालं आहे। भूषण, धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।